जुने नाशिक सध्या देशात आणि महाराष्ट्रात सुरू असलेल्या इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी स्वतःला नामधारी समजणारे संत महात्मे स्वतःच्या काकडतेचे तारे तोडून इस्लाम धर्माचा अभ्यास न करता वादग्रस्त वक्तव्य करून मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावून जातीय तेढ निर्माण करण्याचा जाणून बुजून काही निवडक राजकीय पक्षाच्या आशीर्वादाने धार्मिक तेढ निर्माण करीत आहेत। तसेच विशिष्ट पक्षांचे आमदार सुद्धा संविधानाची शपथ घेऊन मुस्लिम धर्मियांना विविध प्रकारचे भाष्य व धमक्या देऊन धार्मिक तेढ निर्माण करून प्रक्षोभक भाषणे करून भावना दुखावून सामाजिक सलोखा बिघडवण्याचे काम करून देशाच्या एकता व अखंडतेला बाधा आणण्याचा प्रयत्न करीत आहेत। या सर्वांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होऊन सुद्धा माननीय सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असून सुद्धा केंद्र सरकार व राज्य सरकार बघ्याची भूमिका घेऊन मौन धारण करून बसले आहे। या सर्व प्रकरणाचा निषेध म्हणून मुस्लिम आरक्षण संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य चौक मंडई कारंजा नाशिक येथे निषेध करून आत्मक्लेश आंदोलन व पथनाट्य सादर करून या नकली साधूंचा व सत्ताधारी आमदारांचा व केंद्र व राज्य सरकारचा जाहीर निषेध करीत आहे। सदर आंदोलनात प्रदेशाध्यक्ष अजीज पठाण, शहराध्यक्ष मुस्ताक, नेता शेख चांद शेख, मुख्तार शेख, नदीम मनियार, सलीम खान, वसीम फिरजादे, मोहम्मद कुरेशी, तबरेज देशमुख, श्याम गायकवाड, फैज शेख, ॲडव्होकेट इलियास इनामदार बीड, उबेद खान बुलढाणा, जहागीर खान जळगाव, मुस्ताक कुरेशी चंद्रपूर, भैया शेख पुणे, अशफाक सर धुळे, असलम मुल्ला कोल्हापूर, मुस्ताक शेख, रफिक साबिर, मुश्ताक शेख, कयूम शेख, युसुफ सय्यद, निसार खाटिक, इब्राहिम अत्तर आदि उपस्थित होते। 2014 पासून आज 2024 पर्यंत मुस्लिमांवर कधी महिलांवरील कायद्याच्या बाबतीत, कधी तलाकच्या बाबतीत, कधी शरीयत कायद्याच्या बाबतीत अशा अनेक प्रकारे आता वक्फ कायद्याच्या माध्यमातून आणि त्याच्याहूनही काही परिणाम झाला नाही तर अशा बोगस साधू संतांना मुस्लिमांच्या अंगावर सोडून आणि त्यांचे आदर्श, त्यांचे धर्मसंस्थापक मोहम्मद पैगंबर यांच्यावर गलिच्छ प्रकारचे आरोप करून ज्या प्रकारे तुम्ही मुस्लिमांना डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करत आहात त्याचा आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करत आहोत आणि या शासनाचाही जाहीर निषेध करत आहोत। कारण 100 एफआयआर दाखल होऊन सुद्धा हे सरकार कोणत्याही प्रकारची भूमिका घेत नाही, उलट त्यांना पाठीशी घालण्याचं काम करतं आणि सत्ताधारी पक्षाच्या बसलेल्या सत्ताधारी आमदार हा मुस्लिम समाजाला घरातून काढून मारण्याची भाषा करतो। एकदा त्यांनी हिम्मत करून पाहावी, पोलिसांचं संरक्षण सोडावं आणि मैदानात यावं, तेव्हा तुला कळेल का मुस्लिमांवर कोणत्या प्रकारचे हल्ले केले जातात। खऱ्या अर्थाने आम्ही शांतताप्रिय मोहम्मद पैगंबराला मानणारे आहोत, मोहम्मद पैगंबराची शिकवण मानणारे आहोत। मोहम्मद पैगंबरांनी आम्हाला शांततेची शिकवण दिलेली आहे आणि त्या शिकवणीचा आदर्श ठेवून आम्ही वागत असतो। त्याच प्रकारे इस्लाम धर्मामध्ये अन्य कोणत्याही धर्मावर कोणत्याही प्रकारची टीका करण्याचा आमचा धर्मामधून सांगितलेलं आहे। लकुम दीनकुम वलिय दीन, तू तुझ्या धर्मावर कायम राहा, आम्ही आमच्या धर्मावर कायम राहतो। अशा प्रकारे नाशिक स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।